नमस्कार मैत्रिणींना. तर हे बघा, मी आज शॉपवर उशिरा आले आणि आल्याच्या नंतर म्हटलं आज पिको फॉल साड्या करता येईल. दुकानात आल्याबरोबर 2-3 कस्टमर आले ब्लाऊज घेऊन शिवायला आणि अस्तरचे बी खरेदी करायला. तर हे बघा, आता हे सगळं आवरून काय केलं, ही साड्या घेतल्या. म्हटलं आता साड्यांना फॉल लावते एका साईडला आणि प्रियंकाला देते हात शिलाई वगैरे करायला. म्हणजे ब्लाऊज आहेत तर 2 कटिंग करून ठेवलेले, ते मी शिवाय घेते आणि तिला हे हात शिलाई वगैरे करा म्हणजे उद्या सकाळपर्यंत ती आणून देते. पिको फॉल केलेल्या साड्या मी फॉल वगैरे धुवून ठेवले, इस्त्री वगैरे करून आता मशीनवर लावून घेते आणि देते तिच्याकडे. तर हे बघा, 5 साड्या आहेत पिको फॉलच्या आणि दुसऱ्या 3 आहेत. तर त्याचे फॉल 2 वगैरे काही ठेवले नाही, ते तसेच आहे. त्यामुळे हे 5 साड्या करते आणि प्रियंकाकडे देते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका. तर हे बघा, साईडचे पूर्ण साडीचे एका साईडचे पूर्ण काढ म्हणजे सरळमध्ये कट करून घेतले तर पिको करायला वगैरे आपल्याला अडचण येत नाही आणि वाकडा तिकडं पिको येत नाही, सरळ पिको येते. म्हणून हे प्रत्येक साडीचं मी असं कट करायला ह्याच्यातले ब्लाऊज पीस वगैरे काढून घेतले मी आणि पूर्ण असं एक लेवल करून घेतली. तर 4 साड्याचे केलेत बघा आणि 2 साड्या राहिल्यात करायच्या. तर हे बघा, असं पूर्ण ह्याला ना पूर्ण अशा लाईनिंग होती ह्या साडीला ना, म्हणून ती एक लाईनिंग धरली आणि त्या लाईनिंगवरूनच सरळ कट करत गेली मी साडी. तर बघा, हे एकदम सुळसुळीत साडी आहे, त्यामुळं जरा सावकाशच करावं लागतं, कारण ती पूर्ण ती एकदम अशी कुठली साडी म्हणते बघा, असं दोरा जर ओढला ना तर नुसतं असं साडी फाकल्यासारखं होते, अशी साडी आहे ही. पूर्ण शाईनमधून आहे साडी ती. आणि ती हिरवी साडी आणि दुसरी एक साडी बघा मला दाखवते, ते आत्ता आलेल्या आहेत ह्या 2 साड्या, हिरवी आणि ती साडी. तर हे बघा, साडी किती सुंदर आहे ना साडी.